हॅलो बोल. अक्षय पाटील आणि सुमित 44चा. सुमित आहे ना. जय जतिन 11 इस टीम के कैप्टन ने टॉस जीता और पहले बल्लेबाजी करने का निर्णय लिया और जय बालाजी 11 को आमंत्रित किया है यहाँ पे क्षेत्ररक्षण के लिए। आप देख रहे हो तलौली प्रीमियर लीग 2024 जिसका आज का ये पहला दिन और ये तीसरा मैच यहाँ पे प्रगति पे होता हुआ आदरणीय मास्टर श्रीमान प्रदीप जी पाटिल जी का यहाँ पे आगमन हुआ है। उनके समवेत श्रीमान नरेश जी गौरी सर, आदरणीय रविकांत जी मात्रे सर, किरण जी नाइक, शंकर पाटिल, एक से बढ़ के एक मेहमान आज यहाँ पे विराजमान हुए। और सैंडी कुछ कुछ मेहमान ऐसे होते हैं जिनके वजह से मंच की शोभा बढ़ जाती है, उस तरीके के ये सभी मेहमान। जय जतिन 11 के कैप्टन ने टॉस जीता और पहले बल्लेबाजी करने का निर्णय लिया। खेल की शुरुआत होती हुई 4 ओवरों का ये मुकाबला। अक्षय पाटिल स्ट्राइक में नया और प्रारंभ करते हुए इस गेंद को मिड ऑफ वाइडिश मिड ऑफ रखा हुआ है, उस ओवर खेला था। वहां के क्षेत्ररक्षक ने बिल्कुल घुटने के बल पर बैठते हुए गेंद को रोका और कोई भी रन नहीं बना। इस ओवर की अगली गेंद दानिया ओवर द विकेट। इस बार इस गेंद को आने का इंतजार किया, बैकफुट पे गए, स्ट्रोक के लिए जगह बनाई और वाइडिश मिड विकेट रीजन में गेंद को खेला और 1 रन दौड़ के अर्जित किया है। सैंडी नरेश गौरी और सुनील गौरी को कौन नहीं जानता है। इनके जवानी में मैं तो कहूंगा गौरी दादा, जब आप लोग आपके जवानी में क्रिकेट खेलते थे तब कई सारे गांवों में लड़कियां टेरेस के ऊपर जाके खेल देखती थी। सर ये सच्ची बात है, क्योंकि देखिए आज हम लोग काफी आगे की तरफ बढ़ चुके हैं, लेकिन एक जमाना था, हर किसी का एक एक जमाना होता है। मास्टर प्रदीप जी पाटिल जी, बिल्कुल उनका खेलने का तरीका अलग था, बिल्कुल सही है मास्टर प्रदीप जी पाटिल सर। और ये गेंद इस बार गेंद को फ्रंट फुट पे निकलते हुए खेलने का प्रयास किया था, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया और बाकी का तमाम काम विकेट के पीछे विकेट कीपर ने किया। उदय खारीगांव की नरेश गौरी दादा की और सुनील गौरी दादा की टीम क्या जबरदस्त क्रिकेट की टीम थी, बिल्कुल रोंगटे खड़े हो जाते थे, अच्छे अच्छे को धूल चटाती थी ये टीम, ओपन की क्रिकेट प्रतियोगिता खेलती थी। रविकांत मात्रे सर मुकाबला क्रिकेट क्लब की तरफ से क्रिकेट खेला है इन्होंने अपने जीवन में। इस बार महीन सा स्पर्श हुआ और विकेट के पीछे विकेट कीपर ने कैच लपक लिया और इस तरीके से यहाँ पे ये पहला झटका पहुंचा है जय जतिन 11 टीम को। लेकिन नरेश जी गौरी सर बंदा पर्वत है, इतने ऊंचाई हासिल करने के बाद भी ये जो हमारे मेहमान यहाँ पे विराजमान है उनके पैर आज भी जमीन के ऊपर कायम है। इन सभी लोगों की तरफ से कुछ ना कुछ सीखने जैसा जरूर है, इसमें कोई दोहराई नहीं है। पहला झटका पहुंचा है स्कोरबोर्ड के ऊपर, कुल स्कोर है 2 रन 1 विकेट के पतन के बाद जय जतिन 11 टीम का 15वां वर्ष है इस प्रतियोगिता का। तलौली प्रीमियर लीग 2024 टीपीएल, क्या जबरदस्त आयोजन तलौली गांव के भूमि पुत्रों द्वारा ये क्रिकेट प्रतियोगिता का आयोजन किया हुआ है। आज हमारे गांव के सभी खिलाड़ी खेल रहे हैं यहाँ पे और कल हर जाति धर्म के लिए ये क्रिकेट प्रतियोगिता खेली जाएगी। ये गेंद दिशाहीन गेंद थी, डाउन द लेग गेंद, वाइड का इशारा कर रहे हैं एम्पायर और इस तरीके से 1 रन अतिरिक्त के खाते में कुल स्कोर में वृद्धि हुई है। कुल स्कोर है 5 रन। मनोज दलवी एम्पायर है। इस बार ये गेंद
ऑफ ड्राइव किया था, आउट होने का खतरा और गेंद सीधी विकेट से लगी और इस तरीके से यहाँ पे रनआउट के तौर पे आउट हो गए बल्लेबाज। ये दूसरा झटका पहुंचा है बल्लेबाजी करने वाली टीम जय जतिन 11 को। नए बल्लेबाज आए मैदान के बीच में, देवानंद पाटिल। विकेटकीपर के अलावा देखिए एक बैकवर्ड पॉइंट, एक कवर पॉइंट, एक मिड ऑफ के क्षेत्र में क्षेत्ररक्षक को तैनात किया जा रहा है। यह ऑफसाइड का क्षेत्ररक्षण है, ऑन साइड में बैकवर्ड स्क्वायर लेग थोड़ा सा बाईं तरफ, एक मिड विकेट दायरे के अंदर और मिड ऑन बिल्कुल विकेटों के सेन के ऊपर। इस ओवर की ये गेंद इस बार अपने जगह पे खड़े खड़े गेंद को खेलना चाहते थे। कवर रीजन में गेंद ने बल्ले का मोटा सिरा लिया और स्क्वेरिश थर्ड मैन रीजन में गेंद गई है। 1 रन के लिए ओवर की समाप्ति हुई है। 1 ओवर के समाप्ति के बाद जय जतिन 11 का कुल स्कोर है 6 रन, जबकि 2 विकेटों का पतन हुआ है। 4 ओवरों का यह मुकाबला। सर उदय खारेगांव के टीम में से जया करके एक गेंदबाजी करते थे। क्या जबरदस्त गेंदबाजी थी उनकी, लंबाई और उनकी गेंदबाजी, जितनी लंबाई थी उसी तरीके की गेंदबाजी भी वे करते थे। सुनील गौरी और नरेश गौरी उदय खारेगांव के ये सर्वे सर्वात है। उदय खंबेकर, क्या ऑफसाइड के बादशाह कहते थे उन्हें। नया और प्रारंभ करते हुए नए गेंदबाज आए। ये गेंद गुडलैंड पे टप्पा खाने के बाद महीन सा स्पर्श हुआ बल्ले का और देखिए खुद में खुद आउट होकर वापस जा रहे हैं बल्लेबाज अपने डगआउट की तरफ। इस तरीके से ये तीसरा झटका पहुंचा है बल्लेबाजी करने वाली टीम जय जतिन 11 टीम को। ऊपर यहाँ पे ज्ञानेश्वर मडवी जी ने यहाँ पे ये सफलता प्राप्त की है। ये कप्तान है जय बालाजी 11 के 40+ के ये खिलाड़ी। आज भी देखिए तलवली 40+ के टीम में से ये शिरकत करते हैं। जा रहे मैदान के बीच में एम्पायर से गार्ड ले रहे संदीप पाटिल। ज्ञानेश्वर मडवी जी की ये गेंद इस बार डाउन द लेग गेंद थी, वाइड का इशारा कर रहे। +1 यानी कि 2 रन की वृद्धि हुई है कुल स्कोर में। इन 2 रनों के साथ कुल स्कोर है 8 रन, जबकि विकेटों का पतन हुआ है 3। मेरे से पहले नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्व के महागुरु जिन्हें उपाधि दी थी NMPL ने 2023 में, वो संतोष मात्र सैंडी की क्रिकेट कमेंट्री आप सुन रहे थे। इस बार गेंद आने का इंतजार किया, गेंद को मिड विकेट रीजन में खेला, 1 रन दौड़ के अर्जित किया। दोनों बल्लेबाजों ने अपने अपने छोर बदले। इस तरीके से 1 रन के साथ कुल स्कोर है 9 रन, जबकि ये दूसरा ओवर प्रगति पे है। ज्ञानेश्वर मडवी जी गेंदबाजी कर रहे हैं और अपनी पहली गेंद के ऊपर एक सफलता उन्होंने प्राप्त, और इस बार कवर रीजन में गेंद को खेला था और 1 रन दौड़ के अर्जित किया दोनों बल्लेबाजों ने। इस तरीके से 1 रन के साथ कुल स्कोर है 10 रन। तीन विकेटों का पतन हुआ है। तलौली प्रीमियर लीग TPL 2024 इस बार गेंद को पुल किया है, गेंद हवा में जा रही है स्क्वायर लेग रीजन में। वहां के जो क्षेत्ररक्षक है उन्होंने एक बाउंस के बाद गेंद को फील्ड किया और 1 रन दौड़ के अर्जित किया है। 2 रन दौड़ के अर्जित किए और इस तरीके से 2 रनों के साथ कुल स्कोर में वृद्धि हुई है। स्कोर आगे की तरफ बढ़ता हुआ 12 रन, जबकि अभी भी इस दूसरे ओवर की 2 गेंदें आनी शेष है। ज्ञानेश्वर मडवी जी गेंदबाजी कर रहे हैं दाने हाथ से ओवर द विकेट। उनकी ये गेंद, इस बार ये गेंद ऑफ ब्रेक होती हुई गेंद
हल्के बल्ले से लगी थी। अभी भी एक गेंद आने की आनी शेष है इस दूसरे ओवर की। ज्ञानेश्वर मडवी जी गेंदबाजी कर रहे हैं, उनके सामने है बल्लेबाज संदीप पाटिल जो कि 3 के व्यक्तिगत योग पे बल्लेबाजी कर रहे हैं। इस बार ये गेंद छोटी गेंद थी, पुल किया है, गेंद जा रही है स्क्वायर लेग रीजन में और एक रन की घोषणा हुई है एम्पायर की तरफ से। आदरणीय मास्टर प्रदीप जी पाटिल जी का यहाँ पे आगमन हुआ है, उनका यथोचित सम्मान यहाँ पे किया जाएगा। 1 रन ओवर की समाप्ति हुई है, कुल स्कोर है 13 रन। 13। चलिए आदरणीय प्रदीपजी पाटील साहेब यांचं इथे आगमन झालंय, मॅच चालू ठेवा। त्यांचा इथे बलराम पाटील साहेब यांच्याकडून यथोचित सन्मान केला जातोय, मायेचे उपदार शॉल आणि हा सुगंधित पुष्पगुच्छ देऊन त्यांना इथे सन्मानित करण्यात येतोय। 19 वर्षाची संकल्पना बघा, आज देखील किती मोठा वटवृक्ष झाला। एक छोटासा वृक्ष लावलेला त्याचा मोठा वटवृक्ष झालाय आदरणीय प्रदीपजी पाटील साहेब यांनी। त्याचप्रमाणे 40+ उपाध्यक्ष नरेशजी गौरी साहेब यांचा देखील यथोचित सन्मान इथे करण्यात येतोय। मायेचे उपदार शॉल आणि सुगंधित पुष्पगुच्छ त्यांना इथे प्रदान करण्यात येतोय। अतिशय दिलदार व्यक्तिमत्व आहे नरेशजी गौरी साहेब, खरोखर सर आपलं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। मायेचे उपदार शॉल आणि सुगंधित पुष्पगुच्छ, जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो आपल्या या पाहुण्यांसाठी। त्याचप्रमाणे सन्माननीय किरणजी नाईक दादा इथे आलेले आहेत, त्यांचं देखील यथोचित सन्मान इथे केला जातोय। मायेचे उपदार शॉल आणि या सुगंधित पुष्पगुच्छ त्यांना इथे प्रदान करण्यात येतोय। बलराम पाटील दादा यांच्याकडून हा सन्मान इथे केला जातोय। त्याचप्रमाणे शंकर पाटील यांचा देखील यथोचित सन्मान इथे करण्यात येतोय। घनसोली 11 घनसोली या संघाकडून आणि मुकाबला क्रिकेट क्लब विटावा या संघाकडून देखील ज्यांनी ओपन मध्ये क्रिकेट खेळलंय ते आपले जबरदस्त क्रिकेटचे खेळाडू, एक जबरदस्त पर्सनॅलिटीचा हा माणूस ज्यांचं नाव आहे शंकर पाटील, आपले भूमिपुत्र आहेत घनसोली गावचे। त्याचप्रमाणे रविकांत म्हात्रे कोपरखेरणे 11 कोपरखेरणे या संघाकडून क्रिकेट खेळतात। त्याचप्रमाणे मुकाबला क्रिकेट क्लब या संघाकडून ओपन मध्ये ज्यांनी जबरदस्त नाव कमवलं ते आपले रविकांत म्हात्रे सर यांचा देखील येथे यथोचित सन्मान करण्यात येतोय। मायेचे उपदार शॉल आणि सुगंधित पुष्पगुच्छ, फार फार धन्यवाद। आलेल्या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा मी तळवली प्रीमियर लीग 2024 मध्ये हार्दिक स्वागत करतोय। रोशन जिन्होंने 2 गेंदे 9 गेंदे फेंकी है यहाँ पे, इस तरीके से गेंदबाज को यहाँ पे बीबर गेंदे थी, गेंदबाज को यहाँ पे बदल दिया जा रहा है। कुल स्कोर है स्कोरबोर्ड के ऊपर 23 रन, तीसरा ओवर यहाँ पे प्रगति पे है। नरेश दादा नेहमीच किरण नाईक म्हणतात की मला नवी मुंबईचा उस्मान पटेल बोला मला आवडेल। नवी मुंबईचे उस्मान पटेल किरण नाईक आणि दादा त्यांनी धर्मवीर आनंदगे चषकामध्ये 2019 ला त्यांनी एक बॅट दिलेली उस्मान पटेलला, त्याच बॅटने उस्मान पटेल खेळले आणि खोऱ्याने धावा काढल्या त्यांनी। आणि त्यांनी जेव्हा त्यांचा सन्मान होत होता बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार जेव्हा त्यांना प्रदान करण्यात आला तेव्हा त्यांनी किरण नाईकचा खास करून उल्लेख केला होता तिथे। बघा किती मोठी गोष्ट आहे। कुल स्कोर आहे 27 रन 27। बरोबर नरेश दादा बरोबर बोलतायत की ती बॅट त्यांनी उस्मान पटेलला दिली आणि तिथपासून उस्मान पटेलचा लक चालू झाला आणि यांचा बॅट लक चालू झाला। पण जेवण बनवण्यामध्ये त्यांचा हात कोणीच पकडू शकत नाही, सगळ्यात मोठी जमेची बाजू है। फिर एक बार ये फुलटॉस गेंद थी, बीमर गेंद और नो का इशारा कर रहा है एम्पायर। कुल स्कोर में वृद्धि हुई है, कुल स्कोर है
29 रन, तीसरा ओवर प्रगति पे है। आप देख रहे हो तलौली प्रीमियर लीग 2023-24 का ये मुकाबला 15वां वर्ष है। जिस तरीके से संतोष म्हात्रे सैंडी ने बात छेड़ी, और सबसे पहले प्रीमियर लीग अगर किसी गांव में खेली गई तो उस गांव का नाम है तलौली गांव। क्या जबरदस्त क्रिकेट प्रतियोगिता का आयोजन तलौली गांव के भूमिपुत्रों द्वारा इस प्रतियोगिता का आयोजन किया जा रहा है। इस बार इस गेंद को पुल किया है वाइडिश मिड विकेट बॉन्ड लाइन के बाहर, और ये 6 रन। इस तरीके से कुल स्कोर में वृद्धि हुई है। कुल स्कोर है 35 रन। बल्लेबाजी करने वाली टीम जय जतिन 11 का खेलते हुए जय बालाजी 11 के साथ। कर रहे गेंदबाज रोशन कोळी। रोशन कोळीची बॉलिंग चेंज झाली, त्याचं नाव काय रे? पंकज पाटिल गेंदबाजी कर रहे। इस बार ऑन ड्राइव किया है, गेंद जा रही है लॉन्ग ऑन रीजन में, उस ओर क्षेत्ररक्षक है। और देखिए दोनों भी बल्लेबाज करीब करीब एक ही छोर पे दौड़ के आए थे, लेकिन यहाँ पे अच्छी चालाकी बताई गेंदबाज ने और गेंद को फेंका था स्ट्राइक एंड पे, वहां पे आउट हो गए बल्लेबाज, और इस तरीके से यहाँ पे विकेट का पतन हुआ है। सन्माननीय रोहनजी पाटील साहेब यांचं देखील व्यासपीठावरती शुभ आगमन झालंय। त्यांचं देखील तळवली प्रीमियर लीग 2024 मध्ये मी हार्दिक 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 स्वागत करतोय। मास्टर सर हल्ली क्रिकेट कॉमेंट्री बोलताना देखील फार जपून शब्द बोलावे लागतात। नरेश दादा नाहीतर त्याचा फार मोठा भुर्दंड भोगायला लागतं। येणाऱ्या मागच्या दिवसांमध्ये आम्ही बघितलंय आपला एक दिग्गज कॉमेंटेटर त्यांनी चिकार वेळा वाकडा बोलला आणि त्याच्याबद्दल फार मोठी प्रतिक्रिया आली आपली टेनिस जगतातून। असं कधीच कोणाबद्दल बोललं नाही गेलं पाहिजे, कारण की आम्हाला सर्वांनाच वाटतं प्रत्येकाचा सन्मान मान सन्मान झालाच पाहिजे। आपल्या भूमिपुत्रांनी आपल्या महाराष्ट्रासाठी बरंच काय केलंय, त्याच्यामध्ये कुठलंच मला वाटतं कोणच आक्षेप नाही घेणार त्या गोष्टीवरती। खरोखरच आपल्या भूमिपुत्रांनी आज ज्या मोठमोठ्या या बिल्डिंग दिसत आहेत तिथे, हे सर्व जे प्लॉट आहेत हे आपल्या भूमिपुत्रांचे आहेत, आणि तिथे जी लोक राहायला आलेत खरोखरच आपल्या भूमिपुत्रांची मेहरबानी मानली पाहिजे त्यांनी, कारण की सगळेच मिळून मिसळून राहतात आपल्या नवी मुंबईमध्ये किंवा तुम्ही महाराष्ट्रामध्ये बघा, कधीच कोणावरती अन्याय नाही केलाय आपल्या भूमिपुत्रांनी। ओवर की समाप्ति हुई है, 3 ओवरों की समाप्ति हुई है। कुल स्कोर है स्कोरबोर्ड के ऊपर 37 रन, और 1 ओवर के समाप्ति के बाद प्रिन्स 11 आणि रेहार्थ 11 या दोन संघादरम्यान याच्यानंतर जसा षटकाची समाप्ती होईल तसाच टॉस केला जाईल। पण नरेश गौरी दादा खरोखरच जेव्हा तुम्ही आणि सुनील गौरी दादा क्रिकेट खेळायचे तेव्हा खरोखरच बघण्यासारखी स्पर्धा असायची। त्यावेळेला क्रिकेटमध्ये पैसा नव्हता, पण आज बघा मास्टर सर ISPL सारखी स्पर्धा 1 कोटी रुपयांचं पहिलं पारितोषिक, आणि आपल्या जे तुम्ही सर्व करताय मास्टर सर त्याला कुठेतरी रंग चढताना दिसतोय। ISPL सारखी स्पर्धा, आपला सर्वांचा प्रयत्न हाच होता की टेनिस क्रिकेटला कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळावा, आणि तो प्लॅटफॉर्म ISPL मार्फत मिळताना दिसतोय। खरोखरच सचिन तेंडुलकर सर जिथे येत आहेत आपल्या खेळाडूंना मार्गदर्शन करतायत, रविकांत म्हात्रे सर, याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते। सदीचा महानायक अमिताभ बच्चन सर बघा किती मोठमोठे 100 बडके 1 स्टार आले होते तिकडे, आणि 1 रन घोषित साठी चेंडू गेलाय। कुल स्कोर में वृद्धि हुई है, कुल स्कोर है 38 रन, जबकि ये चौथा ओवर प्रगति पे है। हार्दिक पाटिल गेंदबाजी कर रहे। भावेश पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी 200 रुपयाचं पारितोषिक ऋतिक पाटील साठी,
ऑन ड्राइव किया है, गेंद जा रही है लॉन्ग ऑन रीजन में, उस और क्षेत्ररक्षक हड़बड़ाहट के साथ गेंद को रोका, 1 रन दौड़ के अर्जित किया, दूसरे रन के लिए पलट रहे और एक बाउंस के बाद थ्रो आया था और 2 रन दौड़ के अर्जित किए दोनों बल्लेबाजों ने। इस तरीके से कुल स्कोर में वृद्धि हुई है, कुल स्कोर है राहुल पाटिल, इनको हर सिक्सर के लिए 500 रुपए का पारितोषिक प्रणय पाटिल जी की तरफ से प्रदान किया जाएगा। इस बार ये गेंद काफी ज्यादा बाहर की तरफ निकलती हुई वाइड का इशारा कर रहे हैं एम्पायर। 1 रन की वृद्धि हुई है कुल स्कोर में, कुल स्कोर है 41 रन 41। चौथा ओवर प्रगति पे है, शेवटचे 4 चेंडू और इस गेंद को हवा में खेला है, मिड ऑफ रीजन में गेंद गई, लॉन्ग ऑफ से दौड़ के गए थे क्षेत्ररक्षक, उन्होंने कैच लपक लिया और इस तरीके से आउट हो गए बल्लेबाज संदीप पाटिल। जी 41 रन के कुल योग पे 5वां झटका पहुंचा है ये बल्लेबाजी करने वाली टीम जय जतिन 11 टीम को, जय बालाजी 11 के साथ खेलते हुए, और टीम के ओनर जा रहे हैं मैदान के बीच में बल्लेबाजी करने के लिए। जय जतिन 11 के ओनर नरेश पाटिल सर जा रहे हैं बीच में मैदान के बल्लेबाजी करने के लिए। विशाल पाटिल, इनकी तरफ से इनके लिए हर रन के लिए 500 रुपए का नकद इनाम यहां पे प्रदान किया जाएगा। विशाल पाटिल जी की तरफ से नरेश पाटिल जी के लिए हर रन के लिए 500 रुपए का नकद इनाम। और ये गेंद इस बार कदमों से लिपट गई थी और बैकवर्ड पॉइंट रीजन में गई थी, वहां पे स्वयं विकेट कीपर दौड़ के गए थे, उन्होंने गेंद को रोका, कोई भी रन नहीं बना। ऋतिक पाटिल को 200 रुपए का नकद इनाम यहां पे मिलेगा। प्रिंस 11 और रियार 11, इन दोनों टीमों के दरमियान यहां पे टॉस होगा। इस बार गेंद को हवा में खेला, मिड विकेट के क्षेत्र से कैच लपक लिया और इस तरीके से यहां पे आउट हो गए। विशाल पाटिल जी ने इनके लिए हर रन के लिए 500 रुपए का पुरस्कार लगाया था। 2 विकेटों ऋतिक को भावेश पाटिल की तरफ से हर विकेट के लिए 200 रुपए का पारितोषिक, 2 सफलता उन्होंने प्राप्त की है इस ओवर में, 400 रुपए का पारितोषिक उन्हें प्रदान किया जाएगा। कुल स्कोर है 41 रन, विकेटों का पतन हुआ है 6 विकेट का पतन हुआ है। नरेश गौरी सर, सुनील इंदुलकर को भी आपने काफी हेल्प की है, काफी मदद की है। प्रिंस 11 बनाम रेहार्थ 11 टॉस के लिए आई है। तो इस तरीके से ये पारी की समाप्ति हुई है। संतोष मात्रे सैंडी यहां पे टॉस बॉक्स में टॉस करेंगे। अक्षय पाटिल, अक्षय उमेश पाटिल, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर दिया। अक्षय उमेश पाटिल, आपण व्यासपीठावरती या। सँडी, आज जे पाहुणे इथे आलेले आहेत ते खरोखरच कधीच त्यांना आवडत नाही त्यांचं कौतुक केलेलं, कोणीच त्यांच्याबद्दल काही त्यांच्या चांगल्या गोष्टी आहेत त्या ऋतिक पाटिल, आपले सर्व मान्यवर आज टॉस बॉक्स मध्ये आलेले आहेत। मास्टर प्रदीपजी पाटील सर, नरेशजी गौरी सर,
शंकरजी पाटील, चला दोन्ही कॅप्टन या. नरेशजी गौरी सर यांच्याकडून हा टॉस इथे केला जातोय. एल जी पाटील एल जी पाटील बघा अजूनही फिटनेस कशी आहे. चला नरेश गौरी सर यांच्या मार्फत हा टॉस येथे केला जातोय. हेड चला एल डी पाटील साहेब टॉस जिंकलाय काय करणार. काय करणार. फिल्डिंग ओके फिल्डिंग. नरेश मास्टर सर नरेश दादा आज ही TPL 15 वर्षापासून इथे खेळवली जाते आणि जबरदस्त क्रिकेटचं आयोजन असतं. आपण नेहमीच येत या स्पर्धेदरम्यान आणि बघा आज जर बघितलं गेलं खास करून आपल्या महाराष्ट्रामध्ये तर वेगवेगळ्या समाजातली लोक या प्रीमियर लीगच्या माध्यमातून एकत्र येताना दिसत आहेत. आज मला वाटतं आपला समाज कुठेतरी एकत्र येण्याची गरज आहे. काय वाटतंय दादा आपणाला. जेव्हा बळी दादा सकाळी बोलत होते तेव्हा त्यांनी मास्टर प्रदीप सरांचा उल्लेख केला इथे की त्यांच्यामुळे आज आमची फिटनेस चांगली आहे. आज त्यांचं वय 53 वर्षाचं आहे पण 40+ मुळे बघा एल डी पाटील सर देखील म्हणतायत. आपणास काय वाटतंय दादा अशा ज्या प्रीमियर लीग आहेत या प्रत्येक गावागावामध्ये झालं पाहिजे आणि आपला भूमिपुत्र कुठेतरी एकत्र आला पाहिजे ही सगळी आपणांची संकल्पना आहे. काय वाटतंय सर. सर्वात पहिलं मी तळवली गावमस्त्रांचा आभार मानेन की आमचे अध्यक्ष प्रदीप पाटील आणि आम्हाला सर्वांना इथं बोलवून जे आम्हाला आदर सत्कार दिला त्याबद्दल मी सर्वात पहिला त्यांचे आभार मानेन. आणि विशेष म्हणजे जे आज तळवली प्रेमीमध्ये त्यांनी जे कन्सेप्ट घेतलेलं आहे की आज फक्त ग्रामस्थ म्हणजे आय मीन गावातली मुलं आणि उद्या एकत्र ही खूप चांगली संकल्पना आहे. आणि विशेष म्हणजे मी दुसरं हे बोलेन की तुमच्यासारखे कॉमेंटचे मित्र आहेत आमचे जे आज आमच्या अध्यक्षाने आज 19 वर्षाची आज 40+ करून एवढ्या सर्वांना आम्हाला पण फिटनेससाठी मदत केली सर्वांना त्यांना मोठं करण्यात तुमचा पण हातभार खूप आहे. आमच्यात तुमच्यासारखे मित्र आहेत सँडे आहेत तुम्ही आहेत की जे आमची खरोखर आमच्या अध्यक्षाने आमच्या जे आहे ते सर्व लोकांपर्यंत तुम्ही नेता त्याबद्दल आम्ही तुमचे सर्वात पहिला तुमचे पण आम्ही आभार मानतोय. आणि इथे जे बोलून आम्हाला आदर सत्कार दिला आमचे अध्यक्ष काही बोलत नाही आहेत म्हणून आम्हाला नाईलाज म्हणून बोलायला लागतोय त्याबद्दल मी तळवली स्पोर्ट्स क्लबच्या खूप आभारी आहे. आता मॅच आमच्या मित्राची आहे. मी अपेक्षा करेन गेम आहे नक्कीच त्यांनी जिंकावं अशा मी अपेक्षा करेन पण त्यांनी एक षटक नक्की टाकावं आणि त्यात काहीतरी करून दाखवावं तर मग आम्हाला त्याचा जास्त अभिमान होईल. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमना आणि थँक्यू आम्हाला केलं बोलून. नरेश दादा फार फार धन्यवाद. आपण चांगलं येथे मार्गदर्शन केलं. दादा एक गोष्ट मी सांगू इच्छितो इथे कारण की आपल्या भूमिपुत्रांची प्रीमियर लीग आहे. जेव्हा माझी सर्जरी झाली होती आणि प्रदीप पाटील सरांनी मला नेहमीच रविकांत म्हात्रे सरांनी किंवा आपले संतोष म्हात्रे सँडी यांनी नेहमीच कॉल करून मला विचारलं की तुला काय हवंय. मास्टर विचारतायत बघ तुला काय पाहिजे असेल तर सांग. दादा तुम्ही देखील मला कॉल केला होता आणि तुम्ही देखील मला सांगितलं होतं की प्रदीप तुला काय पाहिजे असेल तर मला सांग आम्ही सर्व तुझ्या पाठीशी आहोत. ही तुमची जी शाबासकीची थाप आहे ना दादा ही माझ्यासाठी फार महत्वाची आहे. माझ्या घरी जेव्हा प्रदीप पाटील सर आलेले तेव्हा मला त्यांनी सांगितलेलं प्रदीप जेव्हा तू ऑपरेशन मधून पूर्णपणे बरा होशील तुझ्या जवळ जी कला आहे क्रिकेट कॉमेंट्री बोलण्याची ती कधीच सोडू नको. मास्टर जर मी तुमच्या पायाला जर हात लावतो ना तर त्याचं व्यक्तिमत्व आहे सर. कारण की बघा आधार देणं फार गरजेचं असतं कुठल्याही माणसाला आणि मला ना केवळ फक्त प्रदीप पाटील मास्टर आपण आधार दिलात किंवा नरेश गौरी सर किंवा आपले रविकांत म्हात्रे किंवा सँडी आज मला प्रत्येक भूमिपुत्राने आधार दिलाय. आणि जर हा प्रदीप विचारे आज जर इथे मायक्रोफोन घेऊन उभा आहे ना हा फक्त आणि फक्त आपल्या भूमिपुत्रांमुळे आहे. त्याच्यामुळे आपले देखील उपकार मी कधीच विसरणार नाही. फार फार धन्यवाद सर. सर तुम्ही जे बोलताय ना उपकाराची गोष्ट नाही आहे पण आमचे अध्यक्ष जे आहेत ते तेच आहेत. आज 19 वर्षापासून त्यांनी जे आम्हाला त्यांच्या मार्गदर्शन आम्ही जे शिकलोय की एकमेकास सहाय्य करू तेव्हाच आपण सर्व पुढे जाऊ ती शिकवण आम्ही पण त्यांच्याकडनं घेतलेली आहे. आणि हे तुम्ही तुमच्यावर अनुभव म्हणून तुम्ही हे उदाहरण सांगता.
असे आपल्या 32 गावात हजारो आहेत की त्यांना मास्टर प्रदीप पाटीलनी स्वतःहून सहाय्य केलेले आहे. फक्त एवढंच काय त्यांचं हे आहे की ती इतर कोणी मी कोणाचं नाव नाही घेत, पण जे काही राजकारणी बोला किंवा त्यांना जे पुढाकार किंवा दिखावा करायचे तसे आमचे अध्यक्ष नाही आहेत. ते जे करतात, आम्ही जी कमिटी आहोत आम्हाला सगळ्यांना माहिती कमिटी आहे. आणि मी खरंच तुमचा आभार मानेन की तुम्ही हे आज लाईव्ह मध्ये तुम्ही आमच्या अध्यक्षांचं एवढं नाव मोठं करता. मोठेपणा नाहीये, ते कधी मोठेपणा घेत पण नाहीये, पण तुम्ही अभिमानाने सांगते त्यांच्यामुळे तुमच्या या आमची पण त्याच्यात कॉलर टाईट होते. थँक्यू सो मच. आणि देवाच्या कृपेने तुम्ही अजून सुशिक्षित व्यवस्थित व्हावे हीच देवाकडे प्रार्थना. थँक्यू. फार फार धन्यवाद. बघा या 40+ आपल्या कोविड मध्ये 5 लाखाचा धनादेश मुख्यमंत्री केअर फंडामध्ये दिला होता. आणि 40+ नेहमीच असं प्रत्येक गावागावामध्ये ही संकल्पना आहे ती राबवते. अगदी गरजू लोकांना 40+च्या माध्यमातून मदत केली जाते. फार फार धन्यवाद आदरणीय प्रदीपजी पाटील साहेब. आदरणीय नरेशजी गौरी साहेब, आदरणीय प्रदीपजी पाटील सर, रविकांत म्हात्रे सर, आमचे परम मित्र किरण दादा नाईक, शंकर पाटील जी, फार फार धन्यवाद. आपला अमूल्य वेळ देऊन तुम्ही या स्पर्धेदरम्यान येथे उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत. बघा सर, असे काही पाहुणे असतात, मी मगाशीच म्हटलं, त्याच्यामुळे व्यासपीठाला एक वेगळा सुगंध येतो आणि व्यासपीठाची जी शोभा असते ती वाढते. फार फार धन्यवाद सर. थँक्यू सो मच नरेश दादा गौरी साहेब. त्याचबरोबर अध्यक्ष ऑफ द 40+ प्रदीपजी पाटील, रविकांत लिजन क्रिकेटर, ऑलराऊंडर रविकांतजी म्हात्रे, किरणजी नाईक आणि घनसोळीचे शंकरजी पाटील यांनी धावती भेट देऊन खऱ्या अर्थाने जसे प्रदीप येडलं या दिग्गजांमधले मान सन्मान व्यासपीठाचा खऱ्या अर्थाने होतो. खरं आहे ते 100% मी सहमती आहे. प्रदीपजी विचार तर खेळ इथे चालू आहे. रोशन कोळी लाजबाब खेळ करताना ज्याच्या बॅट मधून 3 चौकार आल्या, ते एक षटकाराची बरसात केली आहे. 19 धावा चोपले संदीप पाटीलच्या विरुद्ध पहिल्याच ओव्हरमध्ये. बर्थडे बॉय आहे विशेष. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे रोशन कोळी. आणि तोच बर्थडे बॉय मध्ये घरातल्या बरसलाय तुफानी खेळ. मात्र बॅकफुटवर जाताना पंच केले. स्क्वेअर ऑफ द पॉइंटला देंदनकर चेंडू जातो, जिथे क्षेत्रक्षण लाजबाब पाहायला मिळते. डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर पॉइंटला जोपर्यंत क्षेत्रक्षण येईल, फील करेल तोपर्यंत सिंगलचं डबल मध्ये टिबल मध्ये धाव घेण्याचा जरूर प्रयत्न करत होता ओनर. नो बॉलची घोषणा केलेली आहे. क्षेत्रक्षण जास्त येस नामवंत असं बॅटर बॉलर जंपाच्या भूमिकेत आपण पाहतो. मनोज दलवी यांनी इशारा केला की एक क्षेत्रक्षण जास्त लावल्या कारणाने, जिथे 4-5 असतो तिथे एक क्षेत्रक्षण जास्त लावण्या कारणाने मात्र दंडित केलं बॉलरला नो बॉल म्हणून. व्यूहरचनामध्ये एक संख्या जास्त होती फिल्डरची एका साईडला. फुलंत चेंडू दिशा दिली, करवळत गेला चेंडू मिडविकेटच्या ठिकाणी क्षेत्रक्षण आहे तिथे, परत फक्त सिंगल मिळते. मॅच क्रमांक 3 आहे. जतीन जे 11 अपक्ष जय बालाजी. एका बाजूला ज्ञानेश्वर मडवी आहे जय बालाजीचे ओनर, दुसऱ्यावर नरेशजी पाटील. जतीन जय 11च्या मध्ये स्कोर बनवायच्या जिंकण्यासाठी हवाय 42 धावा. जर 2 विकेट देवानंद काढतोय तर 40+ धाराव्याचे सन्मान्य ऑलराऊंडर राजेजी भोईर यांच्याकडून रोख रुपये 2000 लाभ केले. तर लांबगावच्या एक सफलता मिळाली, आणखीन विकेट मिळाली. देवानंतर रोख रुपये राजेजी भोईर जे 40+ सन्मान्य ऑलराऊंडर आहे त्यांच्याकडून दिले जाईल. रोख रुपये कॅश 2000. एक विकेट आले हर्ष पाटील कडून, ज्यांचा बड्डे बॉय आहे, जो बड्डे बॉय आहे रोशनजी कोळी, त्यासाठी पारितोषिक इथे लावलं गेलं. प्रत्येक षटकारासाठी रोख रुपये 500. हर्ष पाटील
उदंड आयुष्य लाभो रोशन कोळे आपणास अशी आई एकविरा च्या चरणी आम्ही प्रार्थना करतो. उदंड आयुष्य तुमच्या सर्व इच्छा आई एकवेळ पूर्ण करो हीच आम्ही सदिच्छा आई एकवेळच्या चरणी ठेवतो. फनपटू रेणुदारला लाभ करायचा होता परंतु बीट झाले बॅट्समन. चांगला चेंडू यावला हाताला ऑफसाइड ऑफ स्टंप किंचितसा चेंडू वळाया होता आणि वळणदार चेंडूला उत्तर नव्हतं. चेंडू गेला सोपवला गेला सर हातामध्ये विकेट किपरचे 10 मतं मिळत नाही. नवीन फलंदाज हर्षण मडवी जेव्हा वळत न झाला ज्ञानेश्वर बाद त्याच्यानंतर मात्र बॅकफुटवर जाताना इथे पंच केलं बॅकफुट पॉइंट आणि गळीच्या ठिकाणी तिथे फक्त गोषंकित करताना धाव मिळते सिंगलने 27 पोहोचलाय स्कोर. उत्तर देताना जय बालाजी बनवायचं 42 त्यापैकी 27 झालेत. 25 धावांची आणखी आवश्यकता आहे. 25 नाही ना 15 धावांची आवश्यकता आहे. 15 मोर रिक्वायर्ड. एक बॉल आहे एक चेंडू मात्र बाकी आहे. मनोज दलवी यावर गोलंदाजवर देवानंद पाटील ज्याचे पारितोषिक मात्र लावण्यात आलेलं आहे. हे विकेट अजूनही काढली नाही तेव्हा रोख रुपये 2000 दिले जातील. राजेश भोईर 50+ धारावे. फुल टॉस कव्हर पॉइंटला चेंडू मात्र काय फिल्डिंग पाहायला मिळतं. लाजवाब फिल्डिंगचा मुजारा सुरेख असे क्षेत्रक्षण डीप कव्हर जोपर्यंत फेक करे आणखी 2 धाव मात्र खात्यात जोडल्या बॅट्समॅन हर्षल मडवी. तर निर्णय अजून बाकी आहेत. विचारणा करतात अंपायर काय सीमा रेषेलगत फिल्डर करत कव्हर पॉइंट क्षेत्रक्षण त्याच्या पायाला की पायाला स्पर्श झालाय याचा अर्थ काय तर चौकार. 2 धावा अजून ऍड केल्या जातील. ओव्हर क्रमांक झालाय 3रा समाप्त. 2 ओव्हरची झाली समाप्ती. मॅच क्रमांक 3 आपल्या भेटीला ग्रामस्थांचा चाललेला खेळ TPL टेरिफिक पॉवरफुल प्रीमियर लीग TPL 2024 पर्व 15 मध्ये मॅच क्रमांक 3 जिंकण्यासाठी 42. 2 ओव्हर नंतर उत्तर दिलं चोख उत्तर मिळणे जय बालाजी. 31 धावा झाल्या. फक्त 11 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 11 धावा. यानंतर प्रिन्स 11 आणि रे अर्थ 11. 2 धावा चौका नाही तर 2च धावा तर चौकार मिळणार नाहीये. करेक्शन करतो. ओके आणि बेहद खुश झालेत आमच्या 40 प्लेस सन्मान्य राजेजी भोईर धारावीचे ऑलराऊंडर. 1 विकेट तरी पण माझ्याकडून 500 जीपे केला जाईल. थँक्यू सो मच राजेश. चला रिक्षाला विनंती करतो. रिक्षा मित्र तुम्ही चौकाराच्या आतमध्ये आहेत. रिक्षाला विनंती करतोय रिक्षा चालक प्लीज आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर जरा घ्यावं. जे प्रेक्षक त्याला विनंती केलं रिक्षावाल्याला सांगा थोडं तर मैदानाच्या आपण आतमध्ये आहात. रिक्षा चालक जरा रिक्षा बाहेर घ्या मित्र. कडक स्ट्रोक लाजबाब फेस ओपन केला आणि बड्डे बॉलच्या बॅट मधून बरसला आणखी एक तेच तरा चौकार. चेंडू सीमा पार 4 रन. नाही 11 पाहिजे होते ना. किती व्हायला 33 बनलेत. आता 9 चेंडू आणि 9 धावा. 9 गेंदे 9 गुण. 11 चेंडू आणि 9 धावा. काय फाईट काय लाजवाब. स्विंग मध्ये आला आणि बरसला पुन्हा एकदा तुटून पडला. बड्डे बाय रोशन कोहली 4 रन. वाढदिवस अक्षरशः थाटा माटामध्ये साजरा करताना रोशन कोहली मेंटल रोशन टीमला आणले जय बालाजी टीमला अगदी विजयाच्या समेत फक्त 3 धावा दूर. ऑफसाइड ड्राइव्ह केला अप ड्राइव्ह दूर क्षेत्र अतिशय चांगलं क्षेत्र पाहायला मिळतं. फक्त सिंगल अर्जित केली रोशन कोहलीच्या खात्यामध्ये आणखी एक धाव जोडते. धाव मात्र पोहोचवली जय बालाजी या टीमची. 1 गडी बाद 40. आता फक्त 2 धावा. बॉलिंग मार्कवर आहे जतीन जे 11 कडून अक्षय पाटील. सुरेख क्रिकेट प्रतीक्षा केली जवळून फक्त ढकलून दिले कव्हर पॉइंटच्या ठिकाणी. सिंगल अर्जित की नाव स्कोर इज लेवल. धावसंख्येमध्ये बरोबर सुटते.
टेरिफिक पॉवरफुल प्रीमियर लीग 2024 सीझन 15 आणि तिथे मॅच क्रमांक 3 पहिला दिवस जतीन जय 11 आणि जय बालेच्या दरम्यान हा रंगला खेळ. तिथे अवघी 1 धावांची आवश्यकता. अक्षय निघाला राईट फ्रॉम द विकेट ऑफसाइड अप द राइज करेक्ट जस्ट लाइक द MS धोनी प्रमाणे बड्डे बॉय ने केला साजरा. षटकार मारून हा विजय. वेल डन बड्डे बॉय रोशन कोहली लाजबाब खेळी. बड्डे अक्षरशः थाटामध्ये जोशामध्ये पूर्ण कदम नाबाद केली. जय बालाजीला करून दिला षटकार मारून. हा षटकार मारून विजय संपादन. 36 धावा नाबाद अशी चोख माहिती आम्हाला पुरवताना सकाळपासून हर्षद मडवी असतील, संतोषजी गंद्रे लाजबाब स्कोरिंग आणि खास करून सीवा राठोडचे लाजबाब साऊथ सिस्टीम. गुरुनाथ पाटील त्याचबरोबर उदयजी तांडेल यांचं अतिशय नेत्रदीपक असं अंपायरिंग. आणि नुकतंच मी कौतुक करतोय लाजबाब ऑलराऊंडर या गावचे मनोज दलवी च्या नन अवादावर या मॅच